समर्थ श्रीराम. दशक 2, समास 6. तमोगुण लक्षण. मागे आपण पाहिलं, त्रिगुण पाहिले. माणसांचे 3 वर्ग पडतात: सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. तमोगुणी हा शेवटचा वर्ग. समर्थांनी एकाच ओवीत या गुणांच्या माणसांची गुणवत्ता पाहिली आणि त्यांची दशा सांगितली आहे. कशी बरं ती दशा? सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. म्हणजे सत्वगुण धारण करणाऱ्यांना भगवत भक्तीचा लाभ होतो. सदाचार, संयम, अनुसंधान आणि साधन यांच्याद्वारे तो आत्मनिवेदनापर्यंत जाऊ शकतो. रजोगुण धारण करणारे कसे असतात? ते प्रपंचातच आसक्त झालेले असतात, म्हणून जन्मोजन्मीच्या फेऱ्यामध्ये ते अडकून पडतात. खा, प्या, मजा करा, उपभोगवादी बना, नाटकं पहा, सिनेमे पहा, चंगळवाद जोपासा, व्यसन करा, आहे तो वेळ इंद्रियांना द्या, इंद्रिय सुख घ्या, एवढंच त्यांना ठाऊक असतं. अशा लोकांना पुनरावृत्ती असते. सतत जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये ते अडकलेले असतात. पुढचा जन्म किडा, मुंगी, बैल, हत्ती, माकड, कुत्रा, पिशाच्च अशा फेऱ्यांमध्ये त्यांना फिरावं लागतं. कधी स्वार्थापलीकडे विचारच नसतो त्यांचा. त्यांचं प्रारब्ध त्यांनीच घडवलेलं असतं आणि जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकण्यापलीकडे त्यांच्या हाती काही शिल्लक राहत नाही. तमोगुणी माणसं कशी असतात बरं? तर तमोगुणी माणसं रजोगुणापेक्षा भलतीच वेगळी आणि अतिभयानक स्वरूपाची असतात. दासबोधात म्हटलेलं आहे, ती कशी असतात? अत्यंत झोपेची आवड असणारी, निर्दयी, नंतर संताप करणारी, भांडणारी, अगदी आई वडिलांची, भावंडांची हत्या करणारी, युद्ध करायला उत्सुक असणारी, जनावरांना ठार मारणारी अशी तमोगुणी माणसं असतात. गायींची कत्तल करणारी, दुष्टबुद्धीचे असतात. देवालये उद्ध्वस्त करणारे, पापाचं भय नसणारे. आपण नुकतंच बघितलेलं आहे पहलगामचं कांड. ही सगळी तमोगुणी माणसं. दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होणारी, आग लावणारी, सदाचाराचा कोणताही नियम न पाळणारी, अघोरी, शरीराला शस्त्र टोचून ठेवावं असं वाटणारी, अशा निंद्य कर्मांची यादी काही संपणार नाही. दासबोधामध्ये आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक तमोगुणी लक्षणं आता आपल्याला 21व्या शतकामध्ये भरभक्कम पाहायला मिळत आहेत. एकच प्रकर्षाने लक्षात ठेवावं, तमोगुणापाशी मोक्षप्राप्ती करून देण्याचं लक्षण नाही. एकतर मानव जन्म मिळणं कठीण, त्यातून परमार्थाची आवड निर्माण होणं अति कठीण. आजवर मी जे काही केलं त्यातून मला भौतिक सुखापलीकडे काहीही मिळालं नाही, हा अनुताप होणं खूपच कठीण. आणि अनुताप झाल्यावर मुमुक्षुत्व जागं होणं परम कठीण. कारण माणूस अनुताप झाला ना की देवाला दोष देत बसतो. देवानी माझ्याच बाबतीत असं का केलं, मलाच का हा रोग, मलाच का हे कष्ट, मलाच का हे दुःख, अशी तक्रार अज्ञानापोटी तो करत बसतो. बँक स्टेटमेंट मिळते ना, त्यामध्ये काय असतं? बँकेचं स्टेटमेंट आपण नेहमी बघतो. त्यामध्ये आपलं डिपॉझिट असतं आणि आपले विड्रॉवल्स असतात, लेखाजोखा असतो त्याचा. तसं देवाकडे पण आपल्या कर्मांचा लेखाजोखा असतोच. काही वेळेला आपला रजोगुण उफाळून येतो, काही वेळेला तमोगुण उफाळून येतो. त्या प्रत्येक कर्माची नोंद त्यामध्ये असते. त्याचं फळ आज ना उद्या मिळतंच मिळतं. रजोगुण आणि तमोगुण प्रपंचामध्ये आपल्याला गुंतवून ठेवतो. स्टार नोट म्हणते, केल्या कर्मांचे फळ प्राप्त होईल सकळ, जन्म दुःखाचे मूळ तुटेना की. वारंवार जन्म घ्यावे लागतील या रजोगुण आणि तमोगुणामुळे कर्मभोग भोगण्यासाठी. म्हणून अलर्टिंग मेसेज समर्थ इथे आपल्याला देत आहेत. श्रीराम समर्थ श्रीराम.